दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मैत्रिणींनो, कलियुगातील दत्तात्रयांचे पहिले अवतार म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्यांच्या अत्यंत जागृत पवित्र तपोभूमीत म्हणजेच श्री क्षेत्र कुरवपूर. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोहोचण्यासाठी रायचूर आहे. रायचूरवरून कुरवपूर जाण्यासाठी गाड्या मिळतात. कुरवपूर हे कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या बॉर्डरवर कृष्णा नदीच्या पात्रात बसलेले एक छोटेसं बेट आहे. नदी किनारी आल्यानंतर आपल्याला कुरवपूर बेटावर जाण्यासाठी पारंपरिक पुट्टी किंवा गोल नावेतून प्रवास करावा लागतो. कृष्णा नदीच्या पात्रातून जाणारा हा 15 ते 20 मिनिटाचा प्रवास अतिशय नयनरम्य आणि थरारक आहे. हेच ते पवित्र देवस्थान. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी या ठिकाणी 14 वर्षे तपश्चर्या केली. मंदिरात महाराजांच्या अतिशय जागृत आणि प्राचीन निर्गुण पादुकांचे दर्शन आपल्याला मिळते. येथे दर्शन घेताच मनाला एक खूप छान शांतता लाभते. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पुरुषांना धोती, सवय, लुंगी अनिवार्य आहे. तसेच महिलांना साडी किंवा सलवार कुर्ती आवश्यक आहे. या मंदिराच्या बाजूला टेंबेस्वामी महाराजांचे अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे असलेले असे स्थान आहे. दिगंबरा दिगंबरा मंत्राची अनुभूती टेंबेस्वामी महाराजांना याच ठिकाणी आली आणि त्यांनी हा मंत्र सर्व दत्तभक्तांसाठी खुला करून दिला. कुरवपूरमध्ये महाप्रसादाची अतिशय उत्तम सोय आहे. दुपारी 12 ते 2 या वेळात येथे सर्व भक्तांना महाप्रसाद जेवण दिले जाते. आम्ही सकाळी 11 वाजता कुरवपूरला पोहोचलो आणि शांतपणे महाराजांचे दर्शन घेतले, परिसर पाहिला आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता परतीचा